नमस्कार. आज मी तुम्हाला कलेजी तवा फ्राय करून दाखवणार आहे. अतिशय छान होतो होय कलेजी तवा फ्राय. तर चला आता आपण कलेजी तवा फ्राय कसा करायचा ते बघूया. आता आपल्याला कलेजी तवा फ्राय करायची आहे ना, त्याच्यासाठी ही बघा कलेजी मी चांगली धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये व्हिनेगर टाकून 10 मिनिटं ठेवलेलं होतं. त्याच्यासाठी हे सगळं निघून गेलं आणि एकदम क्लिअर झालेली आहे आता ही कलेजी आपली. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. आता मसाल्यांमध्ये बघा, आता त्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3 कापून उभ्या. हे 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. ही चिली फ्लेक्स घेतलेली आहे. ही धने पावडर घेतलेली आहे. ही हळद घेतलेली आहे आणि ही जिरं पावडर आणि हे आलं लसूण पेस्ट. आता आपण या कलेजीला लावून घेऊया. पहिला आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. आता हे सगळे मसाले आपण लावून घेऊया ह्याचा टाकून याचे. आता फक्त याच्यामध्ये आपण मीठ नाही घालायचं, कारण मीठ टाकलं ना आपण अगोदर तर ते हार्ड बनते कलेजी. मग मीठ आपण लास्टला टाकायचं. आता हे मिक्स करून घेऊया आपण पहिलं. आता हे मिक्स करून झालं आहे. आता ह्याला 10 मिनटं आपण फक्त झाकून ठेवूया. आता आपली 10 मिनटं झालेली आहेत आणि आता मी गॅसवर तेल टाकते. आता तेल गरम होते आपलं. ते बघा, आता आपला तवा तापलेला आहे आणि तेलसं तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कलेजी टाकून देऊया आणि गॅस मात्र बारीकच करायचा. आता हे आपल्याला जवळजवळ 8 ते 10 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं. हे बघा, हे सारखं आपल्याला परतत राहायचं आहे. ही अशी अतिशय सॉफ्ट होती ही कलेजी, मस्त लागते कलेजी तवा फ्राय. त्याचे आपण झाकण ठेवून देऊया आपण ह्याच्यावर आणि जवळजवळ 8 ते 10 मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया चांगलं. हे बघा, आता 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि आता कलेजी आपली शिजली. आता आपण मीठ घालून घेऊया ह्याच्यात आणि ह्याच्यात मिरच्या टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया. आता 1 ते 2 मिनटं आपण फक्त परतून घ्यायचं आहे त्याला. ते बघा, आता झालेली आपली कलेजी फ्राय तवा फ्राय. आणि आता मी शेगडी बंद करते आणि आपण सर्व करून घेऊया. आज मी तुम्हाला कलेजी तवा फ्राय करून दाखवले, तर ते तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.